अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2026 ते 2028 या कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली आहे। अमरावती न्याय मंदिर परिसरातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या इमारतीत वकील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावलाय। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडलेल्या या प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रामपाल कलंत्री आणि उपनिवडणूक अधिकारी ॲडव्होकेट शोएब खान यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले। एकूण 1576 नोंदणीकृत वकिलांना मतदानाचा अधिकार होता। अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख, ॲडव्होकेट धनराज साधवानी आणि ॲडव्होकेट अनिल विश्वकर्मा यांच्यात तिरंगी लढत झाल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती। उपाध्यक्षपदासाठी पुरुष आणि महिला गटातून प्रत्येकी एक पद निवडलं जाणार असून पुरुष गटात 4 तर महिला गटात 3 उमेदवार रिंगणात होते। मुख्य सचिव पदासाठी ॲडव्होकेट गिरीश धर्माळे आणि ॲडव्होकेट सचिन पंडितकर यांच्यात थेट लढत होती। दरम्यान ग्रंथालय सचिव पदासाठी ॲडव्होकेट सुमित शर्मा यांची बिनविरोध निवड झाली आहे। कार्यकारिणी सदस्यांच्या 8 जागांसाठी ही चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे। उन्हाच्या तीव्र झळा आणि 45 अंशांपर्यंत पोहोचलेलं तापमान असतानाही मतदानासाठी मोठी गर्दी दिसून आली आहे। ज्येष्ठ वकील आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती। मतदानानंतर आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं असून शुक्रवार 1 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे।